सहर्ष स्वागत. पहिल्याला नमन गणरायाला, पहिल्याला नमन गणरायाला, दुसरं नमन निसर्ग देवतेला, तिसरं नमन छत्रपती शिवरायांना, चौथं नमन गणेश उत्सवाचे आद्य प्रवर्तक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना आणि पाचवे नमन तुम्हा सुसंस्कृत जाणकार नागरिकांना. आपणा सर्वांना विनम्र अभिवादन करून साईनाथ मंडळ ट्रस्ट सहर्ष स्वागत करीत आहोत. यंदाच्या वर्षीचा देखावा जलक्रांती. जलक्रांती. जल जल म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांनी 350 वर्षापूर्वी पाण्याचे संवर्धन करून गडकिल्ल्यावर अनेक लहान मोठे तलाव टाक्या बांधल्या. महाराजांचा हा आदर्श सर्वांनी अंगीकारला पाहिजे, कारण आपल्याला सलग 2 वर्ष पाणी कपातीच्या संकटाला सामोरं जावं लागतंय. बरं का मंडळी, हा जर देखावा तुम्हाला आवडला तर कृपया पाणी काटकसरीने वापरा, पाण्याचे पुनर्भरण करा. हा संदेश कृतीत आणण्यासाठी आहे. बरं, साईनाथ मंडळ ट्रस्ट स्वाभिमानाने सादर करीत आहे देखावा जलक्रांती. जलक्रांती. मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, अरे प्यायला पाणी पहिले द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा. 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 मी मोर्चा नेला नाही, मी संप केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलाच नाही. अहो खरंच नाही, कारण असं कधी करायची गरजच पडली नाही. आमच्या घरात नळ उघडल्या उघडल्या धोधो पाणी, त्यामुळे आम्हाला पाण्याची किंमत कधी समजलीच नाही. पण हे जर का 12 रुपयाची मिनरल वॉटरची बाटली विकत घेतलेली असेल तर त्या पाण्याचा उपयोग आम्ही फक्त पिण्याच करता करतो. प्रत्येक विकत घेतलेल्या गोष्टीचं आपल्याला मूल्य आहे. आणि म्हणून का काय, निसर्गातून मिळणारं फुकटचं पावसाचं पाणी त्याचं आपल्याला मूल्यच नाही. अगदी बेछूटपणे आपण त्या पाण्याची नासाडी करतो. तसं पाहायला गेलं तर दिवसातून फक्त 2 ते 3 लिटर पाणी आपल्याला प्यायला लागतं, आणि वास्तविकपणे आपण कमीत कमी 100 लिटर पाणी रोजच्या रोज नासवत असतो. घनश्याम सुंदरा, घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला, उठिल वकरी वनमाळी, वनमाळी. हे चित्र बदललंच पाहिजे, आणि पाण्याची विनाकारण बारीक सारीक गोष्टींमध्ये होणारी नासाडी थांबवलीच गेली पाहिजे. पण हे आपण कसं करणार? याचे काही साधे सोपे उपाय आहेत, ते आम्ही आपल्याला सांगतो. बघा पटतात का? आंघोळीसाठी शॉवरचा वापर न केल्यास, म्हणजे आंघोळीसाठी पाण्याने भरलेली बादली वापरली तर कमीत कमी 40 लिटर पाणी वाचू शकतो. आजकाल बऱ्याच घरात वॉशिंग मशीन वापरलं जातं. सगळ्यांचे कपडे जर एकदमच मशीन मध्ये लावले तर 300 लिटर पाणी सहज वाचू शकतं. आता बाहेरून घरी आलो की फ्रेश होण्याकरता आपण नळ सोडतो, पण तो नळ न सोडता जर आपण साठवलेलं किंवा भरलेलं पाणी वापरलं तर फक्त 3 लिटर पाण्यामध्ये आपलं काम होईल. अन्यथा आपण 7 ते 10 लिटर पाणी अगदी डोळ्यात सावट गेला म्हणून सुद्धा वाया घालवतो. घरातील भांडी धुण्याकरता 25 ते 30 लिटर पाणी सहज पुरेसं असतं, परंतु नळाखाली भांडी घासल्यास जवळजवळ 30 लिटर पाण्याची नासाडी होते. दात घासताना, दाढी करताना आपण विनाकारण वॉश बेसिनचा नळ चालू ठेवतो. अहो, जे काम करायला 1 लिटर पाणी सुद्धा पुरेसं असतं त्या कामाकरता आपण 10-10 लिटर पाणी वाया घालवतो. घरातल्या खराब झालेल्या जुन्या नळातून, पाईपातून
अगदी थेंब थेंब जरी पाणी गळत असलं तरी दिवसभरात 12 लिटरहून अधिक पाण्याची नासाडी होते. म्हणून नळांची दुरुस्ती वेळेवर करावी. तसेच घरातून बाहेर पडताना घरातील नळ आठवणीने बंद करावा. बदलत्या जीवनशैलीमुळे टॉयलेट मधला फ्लश सर्वात जास्त पाण्याची नासाडी करतो. प्रत्येक वेळी 15 ते 20 लिटर पाणी विनाकारण वाया जातं. जर प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा टॉयलेट मधल्या फ्लश मध्ये पुनर्वापर करता आला तर पाण्याची नक्कीच बचत होईल. पाणी कधीच शिळ होत नाही. त्यामुळे भरलेले हांडे, कळशा, बादल्या विनाकारण ओतू नका. यामुळे 75 ते 80% स्वच्छ पाणी गटारात जाण्यापासून वाचू शकेल. पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती. आपण शहरातल्या लोकांनी कधी विचारच केला नसेल की आपण वाया घालवत असलेलं पाणी हे कुठल्या तरी तहानलेल्याची तहान भागवू शकतं. आजही अनेक गावात मैलोन-मैल पायपीट केल्यानंतर आपल्या माता भगिनींना कसा बसा एक हंडाभर पाणी मिळतं. आपल्याला याची जाणीव कधी होणार? अजूनही आपली 70% शेती पावसाच्या पाण्यावर आणि भूजल साठ्यावर अवलंबून आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांना आपली गुरंढोरं विकावी लागतायत. त्याच्यावर उपासमारीची वेळ येते. अगदी पुणे शहरातल्या सुद्धा उपनगर भागातल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय. पाण्याच्या टँकर भोवती उसळणारी गर्दी, हांडे कळशांच्या लांबच लांब रांगा, त्यातून होणारे भांडण तंटे, हे प्रसंग शहराच्या काही भागात रोज घडत आहे. निसर्ग कधीच निष्ठूर नसतो, कधीच निष्ठूर नसतो. सध्याची पाणी टंचाई ही निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित आहे. असेल तेव्हा उडवायचं आणि नसेल तेव्हा पुरवायचं. ही सवय आपण बदलली पाहिजे. अनेक लहान मोठ्या शहरातल्या नागरिकांना पाणी समस्या कायम भेडसावतीये. या मानव निर्मित जलसंकटाच्या मगरमिठीतून बाहेर पडण्याचा साधा, सरळ, सोपा आणि आपल्या हातात असलेला मार्ग सुदैवाने आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि तो मार्ग म्हणजे पर्जन्य जलसंकलन, म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग. महाराष्ट्रात बदलत्या ऋतुचक्रामुळे कधी कमी कधी अधिक प्रमाणात अगदी सगळीकडेच पाऊस पडतो. अगदी जिथे 100 मिलीमीटर पाऊस पडला आहे अशा ठिकाणी पावसाचे पाणी साठवल्यास किंवा जमिनीत पुनर्भरण केल्यास म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यास दर हेक्टरी 10 लाख लिटर पाणी उपलब्ध होऊ शकते. आज शहरी भागात अनेक लहान मोठ्या इमारती आहेत. त्यांच्या छतावर पावसाचे पडणारे पाणी व्यवस्थितरित्या पाईपद्वारे फिल्टर करून साठवल्यास असे लक्षात येते की 600 मिलीमीटर पाऊस पडल्यास 1000 स्क्वेअर फूट टेरेसवर साधारणतः 50,000 लिटर पाणी उपलब्ध होऊ शकते. सदर पाण्याचा उपयोग एका कुटुंबाला 70 ते 90 दिवस आरामात होऊ शकतो. आज पुणे शहर झपाट्याने वाढते. त्यात अनेक मोठ्या सोसायटीज, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, रुग्णालय, शॉपिंग मॉल, चित्रपटगृहे आणि शक्य असेल तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग द्वारा पाण्याची साठवण केल्यास अनेक दशलक्ष घनफूट पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. महाराष्ट्रात सर्वाधिक सांडपाणी पुणे शहरात तयार होते. याचवरून आपण सगळे किती मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी करतो हे लक्षात येतं. सांडपाण्यावर योग्य ती प्रक्रिया केल्यास त्या पाण्याचा पुनर्वापर होऊ शकतो. तो म्हणजे गाडी धुण्याकरता, साफसफाईसाठी, बाग बगीचांसाठी, सिंचनासाठी किंवा टॉयलेट फ्लशिंग साठी सुद्धा. पाणी हे बहुउपयोगी आहे. पिण्याकरता, शेती करता, उद्योगधंद्यांकरता आणि वीज निर्मिती करता आपल्याला पाणी लागतं. खऱ्या अर्थानं पाणी हेच जीवन आहे. एका सर्वेक्षणानुसार 2025 पर्यंत देशाला 50% पाण्याचा तुटवडा जाणवू शकतो. कारण की 1% कमी शुद्ध पाण्याचा साठा भारतासारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशाकडे आहे. तिसरं महायुद्ध जर झालंच तर ते केवळ पाण्यामुळेच होईल. पाण्यासाठी पेटलेलं कावेरी कृष्णा प्रकरण आणि नुकतंच घडलेलं बाभळीचं राजकारण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. ही उद्याच्या येणाऱ्या संकटाची चाहूल आहे. आपल्या आजच्या आणि भावी पिढीसाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी जलसंवर्धन करणं हे अतिशय गरजेचं आहे. पाण्याचा वापर काटकसरीनं करून पाण्याची साठवण, पुनर्भरण तसंच पाण्याचा पुनर्वापर करणं